हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण काय करणार आहोत, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म यामधील सिंपल डिझॉल्युशन यावर आधारित एक उदाहरण समजावून घेणार आहोत. या उदाहरणामध्ये गणेश आणि कार्तिक नावाचे दोन भागीदार आहेत आणि त्यांचा रेशो दिलेला आहे इक्वली, बरोबर. आणि हे त्यांचं दिलेलं आहे बॅलन्स शीट. ह्या बॅलन्स शीटच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे आणि ह्या खाली दिलेल्या ॲडजस्टमेंटच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचे. आता उदाहरण सोडवताना या उदाहरणामध्ये आपल्याला काय तयार करायला सांगितलं आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्याला सांगितलं काय, शो काय म्हटलं, दाखवा रिलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कोणतं अकाउंट, कॅश अकाउंट. म्हणजे आपल्याला कोणते अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचे. मग आपल्याला 3 अकाउंट सांगितले, 3 अकाउंट आपल्याला बनवायचे आहेत. म्हणून काय केलं आहे बघा की मी वेळ जाऊ नये म्हणूनच पहिल्यांदाच काय केलं आहे, हे रिलायझेशन अकाउंट, त्याचप्रमाणे हे दुसरं जे आहे ते आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं आहे ते कॅश अकाउंट काय केलेलं आहे, तयार करून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ज्या काही स्टेजेस सुरुवातीला शिकलो, ऐकले आहेत, बरोबर की नाही, त्यानुसार आपल्याला काय करायचं, ह्या उदाहरणामध्ये दिलेली जी काही माहिती ती पहिल्यांदा काय करायची, ट्रान्सफर करायची. सर्वात अगोदर काम करायचे, जे काही बॅलन्सेस दिलेले ते बॅलन्सेस ट्रान्सफर करणं. मग काय बॅलन्सेस दिलेले, इथं कॅपिटल बॅलन्सेस आहे बघा पहिल्यांदा. मग गणेश जो आहे त्याचे 40,000 रुपये आणि कार्तिक जो आहे 80,000. म्हणजेच आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा जो काही कॅपिटल बॅलन्स आहे तो पहिल्यांदा लिहून घ्यायचा आहे बघा. मग आता पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला आपल्याला काय म्हणायचं आहे, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये, गणेशचा होता 40,000 रुपये आणि कार्तिकचा आहे 80,000 रुपये. आपण काय केले, बॅलन्स पहिल्यांदा ट्रान्सफर केले. दुसरा कसला बॅलन्स आहे, कॅश बॅलन्स आहे, जे आपल्याला शेवटी आपण इथं बनवलेले बघा, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये, तर 4,000 रुपये. त्यानंतर बघा यामध्ये जे काही ॲक्युमुलेटेड प्रॉफिट लॉसेस, वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्व्ह फंड, अशी काही माहिती दिलेली आहे का, तर बघा इथे तुम्ही पाहू शकता काय म्हटलेलं आहे, रिझर्व्ह फंड म्हटलं किती रुपये, 20,000. हा जो काही राखीव निधी आहे तो काय करायचा आहे, या भागीदारांना वाटून द्यायचा आहे. मग इथं वर्किंग नोटमध्ये मी तुम्हाला सांगतो बघा, वर्किंग नोट म्हणूया आपण पाहिजे तर त्याला. तर आपल्याला काय करायचं आहे, रिझर्व्ह फंड वाटायचं आहे. किती आहे रिझर्व्ह फंड, 20,000 रुपये. आणि कोणाला वाटायचं आहे, 2 भागीदारांना. पहिलं कोण आहे, गणेश, आणि दुसरा कोण आहे, कार्तिक. आता ह्या दोघांचा हिस्सा कसा आहे, समान आहे. कसा आहे, इक्वली, म्हणजे कसा आला, समान आला. म्हणजे 20,000चे 2 समान भाग करायचे, 10,000 आणि 10,000. आता ही झाली डिस्ट्रीब्युशन. पण त्याची जर्नल एंट्री काय होते, याची जर्नल एंट्री बनते रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला म्हणायचं आहे, बाय रिझर्व्ह फंड किती रुपये, 10,000 रुपये आणि 10,000 रुपये. का, तर ह्या दोघांचा हिस्सा कसा आहे, समान आहे म्हणून. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. पुढचं काम आहे, आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या ज्या काही ॲसेट्स आहे, ज्या काही लायबिलिटीज आहे, त्या बुक व्हॅल्यूला काय करायचं आहे, रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करायचे आहे. तर पहिल्यांदा आपण घेऊया लायबिलिटी. बघा लायबिलिटी कोणकोणते आहे, आता शिल्लक राहिले, बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केले, रिझर्व्ह फंड केला. आता ज्या लायबिलिटी आहे, एक आहे क्रेडिटर्स आणि दुसरं आहे बिल्स पेबल. मग लायबिलिटी रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करताना एंट्री काय होते, सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग बघा आता इथे जे काही रिलायझेशन अकाउंट मी बनवलेलं आहे अगोदरच, त्या रिलायझेशन अकाउंटच्या कुठे, क्रेडिट साईडला काय म्हणणार आहे, बाय सन्ड्री लायबिलिटीज, बरोबर, बाय सन्ड्री लायबिलिटीज. आता त्यामध्ये कोणत्या लायबिलिटी आहे त्यांची नावं लिहायची. काय, क्रेडिटर्स आहे किती, 18,400 रुपयांचे आणि बिल्स पेबल आहे 5,600 रुपयांची. यांची टोटल आली किती, 24,000 रुपये. यांची किती टोटल आली, 24,000 रुपये. आता हे जसे आपण लायबिलिटी ट्रान्सफर केल्या तसंच आपल्याला काय करायचं आहे, ॲसेट ट्रान्सफर करायचे. आता ॲसेट कोणकोणत्या शिल्लक राहिल्या, कॅशचा तर बॅलन्स आपण घेतला, शिल्लक राहिले काय, बिल्डिंग, फर्निचर, डेटर, स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल. आता जसं की आपण लायबिलिटी ट्रान्सफर केल्या तसंच आपल्याला ॲसेट ट्रान्सफर करायचे आहे. लायबिलिटी जर क्रेडिट साईडला, तर ॲसेट कुठे जाणार, डेबिट साईडला. कुणाच्या डेबिटला, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. मग रिलायझेशनच्या डेबिटला म्हणायचे टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट.
म्हणजे काय, इथे सगळ्या काय करायच्या आहे, मालमत्ता आपल्याला काय करायच्या, ट्रान्सफर करायच्या आहे. मग एंट्री काय होते, तर एंट्री होते काय, रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, म्हणजे ज्या ज्या ॲसेट्स असतील त्या, किंवा ईच ॲसेट्स अकाउंट अशी जर्नल एंट्री बनते. मग कोणकोणते ॲसेट ट्रान्सफर करायचे आपल्याला, बिल्डिंग करायची आहे, फर्निचर करायचे आहे, डेटर्स करायचे, स्टॉक आणि बिल्स रिसिवेबल. मग प्रत्येकी आपण काय करूया, लिहून घेऊया. पहिल्यांदा काय होतं, बिल्डिंग. मग इथं घेऊया बिल्डिंग. बिल्डिंग किती रुपयाची होती, 88,000 रुपये. त्यानंतर होते फर्निचर. फर्निचर किती रुपयांचं होतं, 12,000 रुपयांचं. त्यानंतर आहे डेटर्स. डेटर्स किती आहे, डेटर्स आहे 32,000 रुपये. त्यानंतर आहे स्टॉक. किती रुपयांचा स्टॉक आहे, तर स्टॉक आहे 24,000 रुपये. ते घेतले 24,000. त्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. किती रुपये बिल्स रिसिवेबल, तर 4,000 रुपये. बिल्स रिसिवेबल किती आहे, 4,000 रुपये. बिल्स रिसिवेबल 4,000 रुपये. आता हे काय केले, सगळ्या ॲसेट घेतल्या. आता यांची टोटल करण्यापेक्षा एक शॉर्टकट कीज तुम्हाला सांगून ठेवतो. जो काही कॅशचा बॅलन्स असेल, तो कॅशचा बॅलन्स जर वजा केला तर ह्या बाकीच्या सर्व ॲसेटची बेरीज शिल्लक राहते. ही जर 1,64,000 आहे, तर हे 4,000 रुपये त्यातनं वजा केले तर शिल्लक राहिली किती, 1,60,000 रुपये. आपण असंही करून पाहिलं तरी त्यांची बेरीज तेवढीच येणार आहे. वेळ जाऊ नये म्हणून तुम्हाला शॉर्टकट एक सांगून ठेवलं, बरोबर की नाही. 88 आणि 12 किती झाले, 1,00,000. त्यानंतर 1,32,000, 36,000, 1,54,000, 54, 2, 56 आणि 4 किती झाले, 60,000. किती रुपये झाले, 1,60,000 रुपये झाले. मग आता हे 1,60,000 झाली ॲसेटची बेरीज. आता ॲसेटही ट्रान्सफर झाल्या, लायबिलिटी ट्रान्सफर झाल्या. आता पुढचं काम काय, दिलेली ॲडजस्टमेंट. काय म्हटलं तर, ॲसेट्स वी आर रिलाइज ॲज अंडर. बघा, बिल्डिंग किती रुपयाला विकली, 82,000ला. डेटर्स 22,000, स्टॉक 20,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल जे आहे ते 3,200 रुपयाला विकले. म्हणजे आता काय केलं, मालमत्ता विकल्या. मग मालमत्ता विकल्या तर मालमत्ता जाणार कुठून आहे, रिलायझेशनमधून जातील. आणि काय होईल, पैसे येतील कुठं, कॅश अकाउंटला पैसे येतील. म्हणजे एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. एंट्री काय झाली, कॅश अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आता इथं मी म्हणतो टू रिलायझेशन अकाउंट. आता माहीत नाही की एकूण किती रक्कम आहे, पण इथे इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला समजेल. बाय कॅश अकाउंट कोणकोणत्या मालमत्ता विकल्या, तर त्यांची नावं खाली लिहून घ्यायची. पहिली काय होती, बिल्डिंग. बिल्डिंग कितीला विकली, 82,000ला. मग इथं घ्यायचं आहे बिल्डिंग 82,000 रुपये. त्यानंतर डेटर्स. डेटर्स कितीला विकले, 22,000 रुपये. हे घेतले 22,000. त्यानंतर स्टॉक विकला कितीला, 20,000ला. मी इथे घेतला स्टॉक किती रुपये, तर 20,000 रुपये. त्यानंतर पुढे घेतले बिल्स रिसिवेबल. मी इथे घेतले बिल्स रिसिवेबल किती रुपयाला विकलं बघा, 3,200 रुपये. किती, 3,200. तर यांची बेरीज आता बघा, यांची बेरीज येते 0, 0, 2, 2, 2, 4 आणि 3, 7, 8, 2, 10, 2, 12. म्हणजे 1,27,200. मग इथे पण आपल्याला किती घ्यायचे, 1,27,200. किती घ्यायचे आहेत, 1,27,200 आपल्याला काय करायचे, घ्यायचे. म्हणजे मालमत्ता विकून किती रुपये आले, 1,27,200 रुपये आपल्याला मिळाले. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचे आहेत, आता जशा मालमत्ता विकल्या तसंच पुढे माहिती सांगितली बघा. गणेश जो आहे त्या गणेशने काय केले, एक फर्निचर नावाची संपत्ती काय केली, टेकन ओव्हर केली. किती रुपयाला, 10,000ला. मग जेव्हा एखादा भागीदार व्यवसायाची मालमत्ता स्वतः घेत असेल, टेकन ओव्हर करत असेल, तर त्याची एंट्री होते. काय एंट्री होते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजेच काय, गणेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग गणेश कॅपिटलच्या डेबिटला म्हणायचे टू रिलायझेशन अकाउंट. टू रिलायझेशन अकाउंट किती रुपये, 10,000 रुपये. आणि रिलायझेशनच्या क्रेडिटला म्हणायचे बाय गणेश कॅपिटल अकाउंट. बाय गणेश कॅपिटल अकाउंट किती रुपये, तर 10,000 रुपये. कंसात काय म्हणणार आहे, ॲसेट टेकन ओव्हर. याने काय केली आहे, मालमत्ता काय केली आहे, टेकन ओव्हर केलेली
आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढं काय माहिती सांगितली होती. पुढं म्हटलं रिलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹2000 आणि हे रिलायझेशन जी काही प्रक्रिया केली त्यासाठी खर्च किती आला? 2000 रुपये खर्च आला. कसला खर्च आहे? रिलायझेशनचा. दिला कोणी असणार आहे? कोणी दिला असणार आहे? कॅश अकाउंटमधून पैसे आपले गेले असणार आहे. म्हणून कॅश अकाउंटच्या क्रेडिटला म्हणायचं आहे काय? बाय रिलायझेशन अकाउंट. काय म्हणायचं आहे? बाय रिलायझेशन अकाउंट म्हणायचं आहे. त्यानंतर बघा रक्कम किती होती? रक्कम होती आपली रिलायझेशनचा खर्च किती आला? 2000 रुपये. म्हणून इथं आपण घेतले 2000 रुपये. त्यानंतर बघा रिलायझेशनच्या डेबिटला कुठं? रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे काय? टू कॅश अकाउंट. काय इफेक्ट द्यायचा आहे? टू कॅश अकाउंट. किती रुपये? तर 2000 रुपये. कसला खर्च आहे? इथे कंसात पाहिजे तर तुम्ही लिहू शकता काय? रिलायझेशन एक्सपेन्सेस. काय म्हणू शकता? रिलायझेशनचा खर्च होता. आता बघा सांगितल्याप्रमाणे जेवढी त्यांनी माहिती सांगितली तेवढी तर आपण कंप्लीट केलेली आहे. आता एक गोष्ट राहिली. काय गोष्ट राहिली? की आपले जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या लायबिलिटीज ज्या असतील त्याही आपल्याला इथं भागीदारी संस्था बंद करताना किंवा बरखास्त करताना परतफेड करायची असते. मग आपल्याकडे होत्या का अशा काही लायबिलिटी? तर होत्या ना. काय होते? क्रेडिटर्स होते आणि बिल्स पेबल होते. जरी त्यांनी सांगितलं नसेल असं ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला इथे काही उल्लेख केला नसेल तरी आपल्याला काय करायचं आहे? व्यवसायाचं जे देणं आहे ते देणं दिल्याशिवाय व्यवसाय बंद करता येत नाही. म्हणून आपल्याला काय करायची आता? ही जी देणी आहे ती देणी द्यायची आहे. मग हे देणी देण्यासाठी आपण काय केल्या? आपल्या व्यवसायाच्या होत्या त्या मालमत्ता विकल्या. त्या मालमत्ता विकून आपल्याला 1,27,200 रुपये आलेले. तर आपण आता मालमत्ता विकून आलेल्या पैशामधून लोकांचं जे काही देणं आहे ते आपण देऊ शकतो. मग ते देणं देण्यासाठी आपल्याला आता एंट्री करावी लागेल. आपल्याला किती रुपये द्यायचे आहेत लोकांचे? 24,000 रुपये द्यायचे आहेत. किती द्यायचे आहेत? 24,000 रुपये. आपण देऊ शकतो का? आपल्याकडे आहे का तेवढे पैसे? आहे, आपण देऊ शकतो. मग आता काय करायचं? आपण हे जे काही देणं आहे ते देऊन टाकायचं आहे. म्हणजेच एंट्री काय होईल? आता आपल्याकडून काय जाणार आहे? कॅश जाणार आहे. आपल्याला लोकांचे पैसे द्यायचे म्हणजे आपल्याकडनं काय होणार? कॅश जाणार. आणि कशासाठी कॅश जाणार? तर रिलायझेशनचा खर्च आहे, आपण लायबिलिटी पेड करतोय, देणं देऊन टाकतोय. याच्यासाठी आपल्याला एंट्री करावी लागेल रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. एंट्री काय बनते बघा? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग मी इथे म्हणतो रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट. खाली म्हणणारे काय? क्रेडिटर्स आणि दुसरं आहे काय? बिल्स पेबल. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. क्रेडिटर्स किती होते? 18,400 रुपये आणि बिल्स पेबल होते 5,600 रुपये. यांची टोटल किती झाली? 24,000 रुपये. सेम इथं आता म्हणायचं आहे दुसरा इफेक्ट रिलायझेशनचा जो काही खर्च झाला, बरोबर की नाही? मग इथं म्हणणारे काय? बाय रिलायझेशन अकाउंट. बाय रिलायझेशन अकाउंट किती रुपये? तर 24,000 रुपये आपला काय झाला? खर्च झाला. आता ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या? कंप्लीट झाल्या. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? आता बघा काय राहिलं का उदाहरणामध्ये? काही राहिलं नाही. मग अशा वेळेस आपण काय करणार? आता रिलायझेशन अकाउंट क्लोज करणार. आता रिलायझेशन अकाउंट क्लोज करताना बघायचं कोणती साईड जास्त आहे ती. तर आता तुम्ही जर पाहिलं असेल तर सरळ सरळ जर बघितलं तर एकच रक्कम इथे 1,60,000 रुपये दिसते, बरोबर. आता बघूया कोणती साईड जास्त आहे, तरी पण आपण करून पाहू. बघा इथे आहे 1,60,000 प्लस 2,000 आणि 24,000. ठीक आहे ना. 0 0 0 4 आणि 2 6 6 2 8 आणि 1,86,000. ही कोणती आली? डेबिट साईड आली. सेम आता आपल्याला काय करायचे? क्रेडिटची पण टोटल करून घ्यायची. मग क्रेडिटची टोटल केली 24,000, 1,27,200 आणि 10,000 रुपये. आता यांची टोटल करूया. 0 0 2 7 4 11 हातचाला 1 3 आणि 3 6 आणि 81 1,61,200. आता बघा आपल्याला काय करायची आहे? वजाबाकी करायची. कशाची वजाबाकी करायची? बघा जी काही डेबिट साईड आहे त्या डेबिट साईडमधून क्रेडिट साईड आपल्याला काय करायची आहे? वजा करायची आहे. मग 1,86,000 मधून काय केले? 1,61,200 आपण काय केले? वजा केले. 0 0 8. आता इथं राहिले किती? 5. 5मधून 1 गेला, खाली राहिले 4. आता 8मधून 6 गेले, शिल्लक राहिले 2. 1 1 गेला 0. म्हणजे किती आले? 24,800 रुपये. जर तुम्ही पाहिलं तर डेबिट साईड ही काय आहे? जास्त आहे. डेबिट साईड किती आहे? 1,86,000 रुपये. किती आहे? 1,86,000. मग क्रेडिटला पण किती यायला पाहिजे? 1,86,000 रुपये यायला पाहिजे.
कोणत्या साईडला कमी पडले? क्रेडिट साईडला कमी पडले. कुणाच्या? हे जे काही रिलायझेशन अकाउंट आहे या रिलायझेशन अकाउंटच्या कुठं कमी पडलेत? आपल्या क्रेडिट साईडला कमी पडले. याचा अर्थ आहे खर्च झाला जास्त आणि उत्पन्न आहे कमी, म्हणजे व्यवसायाला काय झाला? तोटा झाला. इथं म्हणायचं आहे काय? बाय लॉस ऑन रिलायझेशन, लॉस ऑन रिलायझेशन ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. मग आता कोण नाही? कॅपिटल अकाउंटला असणारे जे काही भागीदार आहे त्यांचे नाव काय? गणेश आणि दुसरा कोण आहे? कार्तिक. आता किती तोटा झाला होता? 24,800. आणि त्यांचा रेशो कसा आहे? समान आहे, म्हणजे दोघांना तोटा पण कसा सहन करावा लागेल? 24 4 दे 12 आणि 800 4 दे 400, म्हणजे किती झाले? 12,400 आणि 12,400. हा काय झाला? त्यांच्या वाट्याला तोटा सहन करण्याची वेळ आलेली आहे. मग आता आपण काय केलं? इथं 12,400 आणि 12,400 हे प्रत्येकी आपण काय करू? त्यांना तोटा देऊया, जो त्यांच्या वाट्याला आला तो. त्याची टोटल किती झाली? 24,800 रुपये. आता याची जर्नल एंट्री काय झाली? मग जर्नल एंट्री बनली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आता रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला तर आपण इफेक्ट दिला. आता दुसरा इफेक्ट राहिला काय? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचं राहिला. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इथं म्हणूया टू रिलायझेशन अकाउंट, टू रिलायझेशन अकाउंट. इथं काय म्हणणार आहे? लॉस. काय म्हणणार आहे? लॉस. किती रुपये? 12,400, 12,400. आता आपण काय करणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करणार. बघूया आता कोणती साईड जास्त आहे. बघा तर आता क्रेडिट साईडला इथं आहे 80 आणि 10 किती झाले? 90,000. मग डेबिटला सुद्धा किती यायला पाहिजे? 90,000 यायला पाहिजे. मग 90,000 येण्यासाठी बरोबर की नाही किती वजा करायचे? 12,400 वजा करायचे. 0 0 6, 9 मधून 2 गेले 7 आणि 7 किती राहिले? 77,000. किती राहिले? 77,600 रुपये. बरोबर की नाही? इथं आपण काय करूया? हे 77,600 रुपये इथे लिहूया. त्यानंतर पुढे इथं 40 आणि 10 किती आहे? बघा कोण? गणेश. गणेशची टोटल किती? 40 आणि 10 50,000. इथे हे घेतले 50,000. मग इथं 50,000 येण्यासाठी आता गणेशच्या डेबिटला 50,000 येण्यासाठी किती कमी पडतात? मग त्याच्या डेबिटला किती आहे? अगोदरच दिलेले बघा इथे किती दिलेले? 10,000 आणि हे किती आहे? 12,000. 10 आणि 12 किती झाले? 22,400. मग आता बघा 50,000 वजा किती? 12 आणि 10 सॉरी 22,400 आपल्याला वजा करायचे, म्हणजे शिल्लक किती राहिले? 0 0 6 बरोबर. 9 मधून आता किती गेले? 2 गेले. खाली किती राहिले? 7. आता इथं 2 5 मधून 2 नाही, आता किती? 4 मधून 2 गेले, शिल्लक राहिले 2. शिल्लक राहिले किती? आता 27,600. इथे घेतले आपण 27,600. बघा आता याला काय नाव द्यायचं आहे? टू कॅश अकाउंट. याला काय नाव द्यायचं आहे आपल्याला? टू कॅश अकाउंट नाव द्यायचं आहे. याचा अर्थ काय झालं की हे जे काही पार्टनर्स आहे या पार्टनर्सला व्यवसायामधून पैसे काय होत आहेत? मिळत आहेत. त्यांच्या डेबिटला पैसे जातात, म्हणजे आपल्या कॅश अकाउंटमधून पैसे जाणार आणि पार्टनर्सला मिळणार. मग पार्टनरच्या डेबिटला आहे, म्हणजेच कॅश अकाउंटच्या कुठे घ्यायचं? क्रेडिटला. बाय गणेश कॅपिटल अकाउंट, बाय गणेश कॅपिटल अकाउंट किती? 27,600 आणि बाय कार्तिक कॅपिटल अकाउंट किती आहे? 77,600. ओके. आता आपलं जे काही कॅश अकाउंट आहे याची टोटल करायची. बघायचे दोन्ही बाजू समान येतात का? 0 0 0 0 2 2 7 4 11 चला 1 3 1 1,31,200. आता क्रेडिट साईड येते का बघायची. बघा 0 0 0 0 6 6 12 चला 1 3 4 7 7 2 14 7 3 21 4 2 2 4 6 6 12 आणि 1 13 किती आले? 1,31,200. म्हणजे बघा
आपलं जे काही कॅश अकाउंट आहे त्या कॅश अकाउंटची दोन्ही बाजू कशा आल्यात समान आल्या. जोपर्यंत कॅश अकाउंटच्या दोन्ही बाजू अशा ॲटोमॅटिकली समान येत नाही, म्हणजेच काय, पार्टनर्स कॅपिटलला जो काही बॅलन्स कमी पडतो तेवढाच बॅलन्स हा कॅश अकाउंट म्हणा किंवा बँक अकाउंट म्हणा त्याला कमी पडत असेल तर समजायचं आहे काय, आपलं उदाहरण टॅली झालं. अशा प्रकारे तुम्हाला सिम्पल रिझॉल्युशनचं हे पहिलं उदाहरण समजावून सांगितलं. थँक्यू.